ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आपण अक्षय तृतीयेबद्दल माहिती पाहणार आहोत. तर अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. तर या दिवसाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर या महत्त्वाच्या दिवशी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते तुम्हाला मी इथे सांगणार आहे. तर अक्षय तृतीयेला सुरुवातीला महिलांनी तर सकाळी लवकर पहाटे त्या दिवशी उठून सकाळी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकू शकता. जर गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं गुलाबजल टाकून स्नान करू शकता. तर त्या पवित्र दिनी हळदीपासून सुरुवात करा. तर अंघोळ झाल्यानंतर सकाळी स्नान करून जेव्हा तुम्ही दारामध्ये दिवा लावाल तेव्हा जेव्हा तुम्ही तो पहाटेचा किंवा सकाळचा जेव्हा दारामध्ये दिवा लावाल, सुरुवातीला हळदीचं लेपन करायचं आहे उंबऱ्यावरती. हळदीचं लेपन केल्यानंतर तिथं जी तुमची काही शुभचिन्ह आहेत ती काढायची आहेत. त्यानंतर दारासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे आणि रांगोळी काढल्यानंतर तुम्हाला एक मातीचं त्या दिवशी मातीच्या कोणत्याही भांड्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. कारण की आपण जसं बघतो की पितरांना की करा केळी नाही का मातीच्याच भांड्यामध्ये त्यांना जल दिलं जातं. तर त्या दिवशी मातीला जास्त महत्त्व दिलेलं आहे मातीच्या भांड्यांना. तर त्या दिवशी तुम्ही मातीची पंती का होईना एक पंती भरून त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्ही 2 लवंग आणि 2 कापूर ठेवून उंबऱ्यावरती एका साईडला ठेवून द्यायचे आहेत एखाद्या चिन्हावरती. जसं की तुम्ही गाईचं वगैरे चिन्ह गोपद्म काढता त्यावरती एका साईडला ते ठेवून द्यायचं आहे. तर सायंकाळी जेव्हा तुम्ही सायंकाळ होऊन जाईल तेव्हा नंतर तो कापूर जाळायचा आहे. अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. तर या दिवशी तुम्ही कोणतीही खरेदी करू शकता की या या दिवसाला कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नाही किंवा तुम्ही कोणतं शुभ कार्य असेल तेही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही वाहन खरेदी करू शकता. जी खरेदी करायची असेल ती त्या दिवशी तुम्ही करू शकता. जी शुभ खरेदी असेल ती करू शकता. तर अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे. तर त्या दिवशी तुम्ही जी कोणत्या वस्तू म्हणजे शक्यतो जास्त सोन्याला प्राधान्य दिलेलं आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सोन्याला खूप पहिल्यापासूनच महत्त्व आहे. तर या अक्षय तृतीयेलाच सोन्याची खरेदी केली जात होती. तर आपल्याकडे बघत असाल की महिलाही खूप सोनं घालतात. तर महिलांबरोबर पुरुषांनाही तेवढंच सोनं घालण्याची म्हणजे पुरुषही तेवढं सोनं घालतात. तर त्याचबरोबर आपण लहान जन्मलेल्या मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत आपण सोनं हे धारण करत असतं. तर सोन्याला खूप महत्त्व आहे. तर अक्षय तृतीयेला पूर्वीचे लोक सोनं खरेदी करायचे का तर अक्षय ही कधीही क्षय न जाणारा हा दिवस आहे. तर या दिवसाला खूप महत्त्व लाभल्यामुळे त्या दिवशी गुंजभर का होईना सोनं खरेदी करावं असं आपल्या पूर्वीच्या लोकांनी आपल्याला सांगून ठेवलेलं. कारण की या दिवशी कोणतीही गोष्ट केलेली कधीच क्षय जात नाही. ते अक्षय आणि चिरकाळ टिकून राहते. म्हणून सोनं खरेदीला पूर्वीपासूनच खूप प्राधान्य होतं. आपल्याला जर जास्त काही नाही जमलं तरी आपण त्या दिवशी जे मातीचं भांडी आहेत ती मातीची भांडी तर नक्कीच घेऊ शकतो. कारण की अक्षय तृतीयेला मातीच्या भांड्यांनाही खूप महत्त्व आहे. कारण की आपण पूर्वजांना कऱ्हा केळी ही मातीच्याच भांड्यांमध्ये त्यांना जी पाणी आहे ते आपण ठेवतो. तर मातीच्या भांड्यांनाही तेवढंच महत्त्व आहे. त्याचबरोबर सोन्याबरोबर चांदीही खरेदी करतात, तांबं खरेदी करतात. फक्त लोह त्या दिवशी खरेदी केलं जात नाही. लोह फक्त खरेदी करू नका. बाकीची जी धातू आहेत ती तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही अन्नधान्याचीही खरेदी करू शकता. तर अन्नपूर्णा मातेचाही त्या दिवशीच उत्पत्ती झाली होती अशी मान्यता आहे. तर त्या दिवशी अन्नधान्याचा साठाही करून ठेवला तर तो आपल्याला वर्षभर त्याची कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा मातेचा आपल्या घरावरती आशीर्वाद कायम राहतो. तर त्याचबरोबर तुम्ही अन्नधान्याबरोबर अक्षय तृतीयेला जे दान केलं जातं ते शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतं. ते कधीच क्षय जात नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेला दानधर्माला खूप महत्त्व आहे. तर त्या दिवशी केलेलं कोणतंच कार्य क्षय जात नाही. ते दिवसेंदिवस वाढत राहतं अशी मान्यता आहे. त्यामुळे त्या दिवशी जप तप तुम्ही होम हवन घरामध्ये करू शकता. तर त्याचबरोबर दानही जास्त केलं जातं. दान केल्याचं पुण्य हे कित्येक पटीने वाढतं. त्या दिवशी दान केल्याचं पुण्य. त्यामुळे त्या दिवशी लोक खूप दान करतात. तर तुम्हीही दान करा. त्यामुळे तुमच्या पदरामध्ये की खूप पटीनं पुण्य वाढेल. तर दान करण्यासाठी काय काय दान करावं की आत्ताच्या घडीला आपण सोनं तर दान करू शकत नाही. तर काय दान करावं? तर दान करण्यासाठी आपण अन्नधान्यही दान करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही मातीचा घडा असेल तोही दान करू शकता. तर मातीच्या घड्याला जास्त महत्त्व आहे या दिवशी. त्यामुळे मातीचं कोणतंही
आपण रोडवरती जेव्हा बघतो की नाही का पाणपोई वगैरे नाही का, तसं तुम्ही मातीचं नाही का ते रांजण वगैरे भरूनही पाणी ठेवू शकता, की याने की तुम्हाला पुण्यही भेटेल पाणी वाटल्याचं आणि दानाचंही पुण्य भेटेल. तर मातीच्या घड्याबरोबरच तुम्ही आता ऊन खूप असल्यामुळे तुम्ही छत्रीही दान करू शकता. त्याचबरोबर जोडे दान करू शकता, म्हणजेच की पायातील चप्पल. जे गरीब लोक आहेत त्यांना तुम्ही चप्पलही दान करू शकता. तर या दिवशी केलेल्या अन्नदानाला, प्रत्येकाचं दानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळं दानधर्म करा. या दिवशी दानधर्म केलेला कधीच वाया जात नाही. त्याचबरोबर तुम्ही अक्षय तृतीयेला जर कोणती खरेदी करायची असेल तर ती बिनधास्त करू शकता. या दिवसाला कोणताही मुहूर्त लागत नाही. तर अक्षय तृतीये दिवशी एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही घरात काय काय वस्तू घेऊन येता, त्या दिवशी प्रत्येकाने काही ना काही घरात आणलंच पाहिजे. तर त्या दिवशी अक्षय तृतीयेला तुम्ही एक कलशाची स्थापना करायची आहे. तर अक्षय कलश त्या दिवशी तुमच्या घरात आणायचा आहे. तर अक्षय कलश कसा आणावा, की तो सुरुवातीला तुम्ही तांब्याचा एक कलश विकत घ्यायचा आहे. तर सुरुवातीला तुम्ही घरातून निघतानाच थोडंसं तांदूळ घेऊन जायचं आहे आणि त्या कलशामध्ये तो कलश येताना भरून घेऊन यायचा आहे. आपल्या घरामध्ये तो कलश मोकळा आणायचा नाही आहे. तर कलशाबरोबरच तुम्ही लक्ष्मीला प्रिय असणारं मीठ, जे समुद्रातून आलेलं आहे, त्यामुळे लक्ष्मीला मीठ हे प्रिय आहे. तर मीठ हे समुद्रमंथनातून आल्यामुळे लक्ष्मीला ते जास्त आवडतं. तर मीठ हे शुक्राचंही कारक आहे आणि चंद्राचंही कारक आहे. त्यामुळे मीठ हे तुम्ही घरात त्या दिवशी घेऊन या. त्याचबरोबर तुम्ही जी काही कवडी आहे, कवडीसुद्धा घेऊन येऊ शकता. ती लक्ष्मीला अतिप्रिय आहे. त्याचबरोबर तुम्ही श्रीयंत्रही त्या दिवशी घरात आणू शकता. ती जे लक्ष्मीला अतिप्रिय आहे. त्याचबरोबर तुम्ही विष्णूंची, जर तुमच्या घरामध्ये विष्णुदेवतांची जर मूर्ती नसेल तर तीही लक्ष्मीला अतिप्रिय विष्णुदेव आहेत. त्यामुळे जर तुमच्या घरात जर विष्णू असेल, तर विष्णुदेवता जर असतील तर लक्ष्मी ही आपसुकच तुमच्या घरापर्यंत खेचली जाणार आहे. त्यामुळे विष्णूंची फोटो किंवा मूर्ती त्या दिवशी आणायला नक्की विसरू नका. तर त्याचबरोबर तुम्ही कोणकोणती खरेदी केली पाहिजे, की अक्षय तृतीयेला तुम्ही ज्या कोणत्याही लक्ष्मीच्या वस्तू आहेत, की त्याचबरोबर तुम्ही झाडू तेरसुणीही त्या दिवशी आणू शकता आणि पूजा करू शकता, जी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जेणेकरून टिकून राहील. तर त्या दिवशी पूजा करायला विसरू नका. त्याचबरोबर मातीचा घडा ही घेऊन